नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। ज्याला माहित नाही ते हे लिहून घ्यायचं आणि म्हणायचं। लिहा बघू काय म्हणले मी। अजर अमर लिहा। सिद्धांच्या पूजेतले 2 लाईन आहेत। आपल्याला ध्यानामध्ये पण ह्याचा उपयोग करता येतो। कसे आहेत सिद्ध, कसा आहे मी। अजर अमर विकल विकारी। इस पुस्तक में नहीं है वो, इसीलिए मैं बोलती हूँ। याच्यात नाही आहे म्हणूनच लिहून घ्या म्हणतो। दुसऱ्या पूजेच्या पुस्तकातलं पूजा आहे ती। शोधलं होय, मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं तुम्हाला। होय बर छान। आता बघा कुठल्या पुस्तकात आहे ते। हां लिहिलं काय लिहिलं। अविकल अविकारी अजर अमर अविकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन। लिहा की काय झालं। हां मागे राहिली पुढं लिहा, मग मागचं भरून काढायचं नंतर। अजर अमर अविकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। 10वा छंद चालू आहे। काय सांगितलं। सगळ्या विशेषणांमधून आपल्याला आपलं स्वरूप दाखवत आहेत। सिद्ध कसे आहेत हे सांगितलं, पण ते सांगून आपल्याला सिद्धांशी प्रयोजन नाही आहे। सिद्ध आपल्याला मोक्षाला नेणारे नाहीत, पण सिद्धांची भक्ती निमित्त रूपाने कारण आहे असं सांगितलं। म्हणजे तुम्ही अशुभाचं चिंतन करणार तर सिद्धगती मिळणार नाही आहे, पण सिद्धांचं स्मरण चिंतन एक त्यांचं स्वरूपाचं वर्णन ऐकून त्यांच्यासारखा अनुभव करून सांगितलं आपल्याला सुद्धा तशी गती तशी पर्याय प्राप्त होऊ शकते। तर 10व्या छंदामध्ये काय सांगतायत। भगवान विवर्ण स्वरूप आहे, त्यांना वर्ण नाही गंध नाही। सांगा पुढं काय। मान नाही लोभ नाही माया नाही काय म्हणजे शरीर नाही शब्द नाही शोभ नाही म्हणजे सांगितलं काल काय शरीराची शोभा आत्म्याची शोभा नाही।
शोभा म्हणजे आता काय सुंदर सुंदर हे सगळं पुद्गलाचं वर्णाचं कार्य आहे, पुद्गल गुणाचं कार्य आहे, पुद्गल द्रव्याचं. मग ते जीवाचं कार्य नाही आहे. जीव तर कोणाचाही असू दे, कुठल्याही पर्यायात असू दे, तो सुंदरच आहे, शोभावानच आहे. म्हणून माझा जीवसुद्धा सिद्धांप्रमाणे सुशोभितच आहे. ओरिजिनली तसं आहे माझं स्वरूप. त्याला सुंदर बनवावं लागत नाही. त्याची अनुभूती घेतली असताना त्या सुंदरतेचा आपल्याला सुद्धा स्वाद सहज येतो. म्हणून सांगतायत मी कसा आहे हो, विशोभ स्वरूप आहे. म्हणजे काय, शरीराची शोभा म्हणजे माझी शोभा नाही, म्हणून मी शोभारहित आहे. किंवा काल सांगितलं होतं काय, विशोभमध्ये काय दुसरा शब्द, क्षोभ म्हणजे नाही बाबा, क्षोभ म्हणजे काल सांगितलं होतं म्हणून लिहायचं असतं. लिहा काय, क्षोभ कशाला म्हणायचं धनची काकी, क्षोभ म्हणजे चारित्रमोह. म्हणजे प्रवचनसारची 7वी गाथा सांगितली होती ना, ज्याच्यामध्ये की त्यांनी मोह आणि क्षोभाने मी रहित आहे असं सांगितलं. मोह म्हणजे दर्शनमोह, क्षोभ म्हणजे चारित्रमोह. मग त्याच्यामध्ये असणारे सगळे कषाय, रागद्वेष, मोह हे सगळं घ्यायचं क्षोभमध्ये. काय लिहिलं, क्षोभ म्हणजे चारित्रमोह, त्याचं भेद असणारे सगळे कषाय हे सगळं क्षोभ झाला. क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे कषाय आहेत त्या चारित्रमोहाच्या भेदामध्ये. मग ते सगळे म्हणजे माझं स्वरूप नाही आहे. म्हणून मी कसं आहे हो, विक्षोभ स्वरूप आहे, विशोभ स्वरूप आहे. पुढचं दर्शन मोहला मोह म्हणलं आणि क्षोभ म्हणजे चारित्रमोह घेतला. मग आताच्यापर्यंतच्या विशेषणामध्ये मोह, दर्शन मोह नाही कुठं घेतलं सांगावं. हे सगळे आता 10 दोहे जे काय झाले आपले, त्याच्यामध्ये दर्शन मोहवाला मी नाही, माझ्यामध्ये दर्शन मोह नाही, कुठल्या विशेषणातून आलं. नाही मिळणार ना. बघा किती तर माझ्याकडे बघितलं कसं मिळायचं. सगळ्या स्टँजामध्ये विमोह, विमोह शब्द आलाय ना, सगळ्यामध्ये आलाय. मोहमध्ये त्यालाच तोडायचंय तुम्हाला. मिथ्यात्व म्हणा नाहीतर दर्शन मोह म्हणा, त्याने मी रहित आहे. म्हणून सगळीकडे त्यांनी घेतलेला तो शब्द मोह जो आहे तो दर्शन मोह रहित आहे ह्याच्यासाठीच दाखवलाय. एकदा नाही सांगितला तर 10 वेळा सांगितला तरी पण तुम्ही त्यालाच धरून बसलाय. कोणाला, मोहाला. मग ते शरीर माझं, मी शरीर, ही सगळी मान्यता आहे, हे सगळं मोह आहे. मग त्या दर्शन मोहाने मी रहित आहे. पुढचं विशेषण काय देत आहेत आज, अनाकुल. कसा आहे सिद्ध स्वभाव, अनाकुल स्वरूप आहे. अनाकुल म्हणजे, आकुलता म्हणजे असं घ्या डोक्यावर. इच्छा म्हणजे बरं, आकुलता म्हणजे काय हो, अजून विकल्प पण आकुलता नाही म्हणता येणार, इच्छा पण आकुलता नाही म्हणता येणार. इच्छा पूर्ण होईपर्यंत जी जीवाची तगमग होते ती आकुलता. एका शब्दात सांगा की, लय मोठं. आकुलता म्हणजे सगळे निराकुल दिसते तुम्ही लोक. म्हणून तुम्हाला आकुलता कळेना म्हणजे काय आहे. काय हो, आकुलता म्हणजे सोप्या शब्दात आकुलता म्हणजे विकल्प नाही, दुःख, बेचैनी दीदी, बेचैनी. बर, ते मी मराठी सांगितलं. ऑनलाईन काढले. सगळ्याला गुगलच ठेवणार आहे तुम्ही लोक. ते गुगल घेऊन वर जाऊ नका. आकुलता म्हणजे अशांती. परिणामामध्ये जी अशांती असते त्याला म्हणलं आकुलता. म्हणजे कुठल्या गोष्टीची अशांती असते हो. इच्छा नाही घेणार, कारण इच्छा
इच्छा आता तुम्ही काय म्हणायचं, सम्यक दृष्टीला आहे किंवा इच्छा आता मोक्षाची तुम्ही इच्छा करताय, त्याला आकुलता नाही म्हणणार ना आपण. मोक्षाला जायचंय ही आकुलता नाही आहे, एक प्रशस्त इच्छा आहे ती एक असं. त्यामुळं इच्छा आणि आकुलता सेम वर्ड्स म्हणता येणार नाही. आकुलता म्हणजे अशांती म्हणा. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर आकुलता करताय तर नियमाने तिथं अशांती हे फळ असतं त्याचं, किंवा अशांती म्हणजेच आकुलता. जे काय तुम्ही दुःख म्हटलं तरी चालतंय आकुलता म्हणजे. कारण सुखशक्तीची व्याख्या दिली ना त्यांनी. काय व्याख्या दिली हो? सुखशक्ती 47 शक्तीमध्ये सुखशक्तीची व्याख्या काय दिली? करेक्ट, अनाकुलत्व रूपा सुखशक्ती. म्हणजे सांगायचं आहे आकुलता म्हणजे दुःख आहे आणि अनाकुलता म्हणजे सुख आहे. काय कळलं? दुःख आहे आणि अनाकुलता म्हणजे सुख आहे. त्यामुळं अनाकुलतामध्ये भगवान कसे आहेत? सुखी आहेत, अनाकुल आहेत, शांत आहेत, अशांती त्यांच्यामध्ये नाही. तर आकुलतेचं कारण काय असतं? म्हणजे त्यांच्या आकुलतेचा नाश का झालाय? त्यांना आकुलता नाही आहे, मला का आकुलता आहे? बरं, अजून मोहाचा नाश झालाय. अजून त्यांना अनाकुलता का आहे? आकुलता का नाही? मला का आकुलता? कर्मामुळं आकुलता नको. कर्मांना आपल्याला दोषी करायचं नाही आहे. काय म्हणलं? इच्छा आहे म्हणून आकुलता आहे. इच्छा आहे म्हणून आकुलता आहे, समाधानी आहेत म्हणून अनाकुल आहेत. बरं, अजून तुमची कारण काढा म्हणजे त्यातनं सिद्ध भगवान बाहेर पडतात. स्वभावाला जाणतायत म्हणून अनाकुल आहेत. बरं, हां, विषय भोगाची इच्छा आहे म्हणून तुम्ही आकुलित आहात असं ना. आपलं कारण काढायचं म्हणजे त्यातनं अनाकुलता समजते. का हो आकुलता करता? घरी आकुलता करता का नाही करत? काही तर पण करताय. कधी जायचं, कधी जायचं, कधी जायचं. हां, का आकुलता का होती? आपलं कारण आपण काढा ना, म्हणजे जरासं आपल्या आकुलतेचा नाश होणार. बोला. इच्छा नाही म्हणून ते अनाकुल आहेत. इच्छा आहे म्हणून इच्छा नाही आहे म्हणून अनाकुल आहेत. हां, कशा कशाची इच्छा आहे तुम्हाला? काय काय पाहिजे? सगळी आकुलता नष्ट करून टाकू आम्हाला. तुम्ही जे मागाल ना ते देणार, तरी सुद्धा तुम्ही अनाकुल नाही होणार. मी सांगते 100%. काय हो? इच्छा आहे म्हणून आकुलता म्हणताय ना तुम्ही. काय काय? तुम्ही म्यूट काढल्यावर लगेच बोलू नका, ते आवाज कॅच होत नाही. आता बोला सुजाता काकी. परामध्ये एकत्व आहे म्हणून आकुलता आहे. बरं, पराशी एकत्व आहे, देहाशी एकत्व आहे म्हणून. हे लिहा की कारण चालतात की तुम्हाला. आता काय देवा सगळं लिहा म्हणून सांगायचं मी तुम्हाला, आणि काय लिहून देत नाही म्हणून सांगते. असं सगळं मी शब्द सांगणार होय तुम्हाला लिहा म्हणून. आणि जेव्हा तुम्ही म्हणाला तसं की इच्छा पूर्ण झाली, म्हणजे इच्छा असते खऱ्या गोष्टी. समजा भूक लागली तर मला खाण्याची इच्छा आहे, पण ते जेव्हा ताट समोर येतं तेव्हा मला दुसरी इच्छा, म्हणजे ते इच्छा पूर्ण होऊन त्याचं उपभोग हे पण दुसरी इच्छा, म्हणजे असं कंटिन्यूअस. इच्छा आणि इच्छेचं फळ एकत्र नसतं असं सांगितलंय समयसारच्या गाथेमध्ये. कुठल्या? 216 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की इच्छा आणि इच्छेचं फळ जीवाला एका वेळेस नसतं. काय गाथा आहे? जो वेददी वेदिज्यदी समये समये विणस्सदे उभयम कंखा मणागदसय उदयसन कुवयेणाणी. जो वेददी वेदिज्यदी, जो वेदन करतोय आणि वेदन करेल. म्हणजे आता इच्छा झाली मला उत्पन्न, त्याचं वेदन करतोय मी, पण इच्छेचं फळ मला आत्ता मिळत नाही. मला आत्ता भूक लागली, जेवायचं असं मी म्हटलं तर तयार करून जेवेपर्यंत इच्छा संपलेली असते, दुसरी इच्छा उत्पन्न झालेली असते. त्या इच्छेची पूर्ती करेपर्यंत इच्छा नाही राहत ती. म्हणून इच्छा आणि इच्छेचं फळ एका समयामध्ये नसतं असं सांगितलं जातं. म्हणून पण आकुलता आहे. म्हणून इच्छेच्या नादी लागू नका हे सांगायला लागले. तुम्ही जे काही इच्छा करायला जाताल ना, नियमाने ज्या समयात उत्पन्न झाली त्या समयापासून तुम्ही आकुलित असणार.
घरात एखादी वस्तू आणायची आहे, काय गाडी आणायची आहे, काहीतरी मोठी टी व्ही फ्रीज असलं काय आणायचं आहे, कधीपासून प्लॅनिंग हो? प्लॅनिंग नाही म्हणायचं त्याला, आकुलता म्हणायचं. आकुलता असं शब्द लिहा त्याला बरोबर. काय एखादी वस्तू घरात आणायची आहे तर तेव्हापासून, जेव्हा डोक्यात विचारायला जाऊ देत यात्रेला जायचं आहे, कधी जायचं आहे अजून, हां महिना 4 महिने 10 महिने मागच त्याच्या प्लॅनिंग. आकुलता. मग जाईपर्यंत काय होतं हो तुम्हाला, तो दिवस येईपर्यंत म्हणजे आकुलताच भोगताय तुम्ही, निराकुलतेने करताय का काय? इथे यायची होती किती आकुलता होती सांगा. निराकुल आलो का? कसं पकडून आणलं होतं म्हणून आलाय. म्हणजे म्हणायचं की इच्छा त्या ठिकाणी जायची, तर निघालो तर कधी पोचू असं. आणि तिथं पोचल्यावर आता देवाची व्यवस्था काय ते बघा म्हणजे काहीच म्हणजे कुठे शांतीच नाही. प्रत्येक कंटिन्युअस काय ना काहीतरी विकल्पच आहे. मला ना भेटते मला म्हणजे माझ्या सगळ्या आकुलता काढायला असं वाटायला मला. म्हणजे यात्रेला जायचे तर जाईपर्यंत आकुलता, तिथं पोचलं तरी पुढचं हां कधी परत ते पण करेपर्यंत दर्शन तर नीट नसतंच कुठं करत आपण. आणि मग परत रिटर्न कधी यायचं, कसं यायचं, घराची आकुलता. म्हणजे सांगायचं म्हणून की सगळ्यात म्हणूनच ते सांगितलं ना काय त्यांनी, विषय भोग किंवा धन कसं आहे इष्टोपदेश मध्ये सांगितलं ना. जेव्हा काय होते, आरंभे तापकान प्राप्ता व तृप्ती प्रतिपादकान अंते सुदुस्त्यजान कामम कह सेवते सुधी. म्हणजे आरंभ म्हणजे मिळवेपर्यंत पण आकुलता. आता ॲक्च्युली वेगळा अर्थ घेतलाय पण आपल्याला समजण्यासाठी. आरंभे तापकान प्राप्ता म्हणजे आरंभ म्हणजे मिळवताना सुद्धा आकुलता आहे. दुसरी स्टेज मिळाल्यावर म्हणजे अतृप्ती उत्पन्न होते. अतृप्ती प्राप्त काय, आरंभे तापकान प्राप्ता व तृप्ती प्रतिपादकान म्हणजे त्याची प्राप्ती झाल्यावर पण अतृप्ती असते म्हणून आकुलता. लिहा की आता काय तुम्हाला देवा. आरंभ म्हणजे मिळवताना सुद्धा कष्ट, मिळाल्यावर सुद्धा कष्ट, आणि समाधान नाही आहे. आणि तिसरं सांगितलं त्याचा नाश झाला, आपल्यापासून दूर गेलं तरी दुःख. मग अशी गोष्ट किती जवळ ठेवायची हो, जी की तुम्हाला प्रत्येक कंडिशनमध्ये दुःख देणारी आहे, आकुलता करवणारी आहे. तरी पण त्या गोष्टीचा आपल्याला किती मोह, किती त्याची इच्छा, त्याच्यामध्येच किती आनंद भोगतोय. परम बाधा संयम विच्छिन्नम बंधनम. इंद्रिय भोग कसे आहेत, सगळे असे आहेत. सपरम बाधा सहितम जम इंद्रिये हिमलत. सपरम बाधा सहितम म्हणा. विच्छिन्नम बंध कारण विसमम. हे सगळे इंद्रिय भोगाची विशेषण दिले त्यांनी. कसं आहे, जम इंद्रिये हिमलद्धम, जे काय तुम्ही इंद्रियांच्या द्वारे प्राप्त करणार तर ते सगळं तम सुखम दुःखमेवतः, ते सुख नाहीये तर दुःखच आहे. सांगा 5 काय सांगितले. स्वपर नव्हे, सपर म्हणजे परसापेक्ष असतं. म्हणजे तुम्हाला टी व्ही बघायचे तर डोळे पाहिजेत, लाईट पाहिजे, टी व्ही पाहिजे, ते जे पाहिजे बघायचं ते पाहिजे, म्हणजे अपेक्षा आहे, पराधीन आहे. म्हणून पहिलं विशेषण सांगितलं पराधीन आहे. इंद्रिय सुख कसं आहे, पराधीन आहे. दुसरं बाधेने सहित आहे. तिसरं विच्छिन्न म्हणजे नष्ट होणार आहे. पुढं बंध कारणम, बंधाचं कारण आहे. आणि विषम आहे म्हणजे काय, विषम आहे म्हणजे विषम म्हणजे
बरोबर. म्हणजे मी आत्ता जर लाडू खातीये मला आनंद येतोय, तर 4 लाडू खाल्ल्यावर 5व्याला 6व्याला 10व्याला बस. हां, म्हणजे आणि परत आज खाल्ला तर वेगळं भाव, उद्या खाल्ला तर वेगळा भाव, परत ते खात असताना पण दुसरी काहीतरी न्यूज मिळाली अशी अशुभ तर त्यात परत त्याचा वेगळा भाव. म्हणजे विषमता आहे अशी, कधी त्याला चांगलं वाटेल कधी नाही वाटेल. म्हणून इंद्रिय भोग हे कधी समरूप नसतात. पण आत्म्याचा आनंद भोगणार तर आता विरुद्ध करून सांगा मला 5 विशेषणं. अतिंद्रिय सुख कसं असतं? स्वाधीन आहे, बाधारहित आहे, विच्छिन्न होणार नाहीये म्हणजे अविच्छिन्न आहे. पुढं मोक्षाला कारण आहे, मोक्षाला कारण आहे आणि समता स्वरूप आहे. आता लिहा त्याच्या बाजूला सगळी तसली तुम्हीच. म्हणजे इंद्रिय सुख हे किंवा इंद्रिय भोग हे तुम्हाला नियमाने आकुलता उत्पन्न करवणारे आहेत. म्हणून सांगतायत की इंद्रिय भोगाच्या नादी लागू नका. इंद्रिय हे आपलं स्वरूप नाही आहे आणि जीवाचं स्वरूप जे नाही आहे ते नियमाने तुम्हाला स्वभावापासून दूर नेणारं आहे. म्हणून आकुलतेचं उत्पन्न करणारं जे काही कारण आहे ते शोधा आणि त्या कारणाचा नाश करा, तर आकुलता नष्ट होणार. आपण काय करतोय? वस्तूला दूर करायला जातोय, त्या व्यक्तीला दूर करायला जातोय, ते क्षेत्र बदलायला जातोय, त्याच्यानी मला आकुलता होते. कोणाने आकुलता होते हो? सासूबाई त्रास देतात, सुनबाई त्रास देते, नवरा मुलं कोण पतिदेव सगळे त्रास देतात. त्यांच्यापासून दूर झाल्यावर किती आकुलता नष्ट होणार? शिल्पाबेन हो म्हणा की. हो म्हणतात खरं खरं. कोण त्रास देते हो? कोण? आकुलतेचं कारण कोण आहे? मी म्हणा की. आपण काय? मी, माझे परिणाम मला त्रास देत आहेत त्याच्यामध्ये आकुलता उत्पन्न होणार आहे. जसं म्हणलं की ती स्त्री आहे आणि तिला माहेरी असताना म्हणजे अजून लग्न व्हायच्या आधी ती घरी आहे तर तिथं सुखी. आणि एकदा काय झालं की आता तिचं काय म्हणायचं, वय क्रॉस झालं होतं, किती 25, 27, 28, 29, 30 झालं, तर आता आकुलता कशाची सुरू झाली? कधी लग्न होणार, मग कधी त्या घरी जायचंय. म्हणजे घरात आहे तर इथं तुम्हाला वाटतं माहेरी सुख आहे, हो ना? मग तिला का सुख नाही हो? तिला सासरी जायची धडपड. आता सांगा लग्न झालं, सासरी गेली समजा, तिथे गेल्यावर माहेर येण्याची नसती, थांबा जरा लगेच काय घरी बोलवता का काय लग्न झाल्या तर तिथे गेल्यावर पण आकुलता काय मॅच होत नाहीत ना विचार कधी, तर त्याची आकुलता. मग सगळ्यांच्या बरोबर राहायचंय पण नाही राहायचंय पण, म्हणजे घरी जायचे पण भाव, परत नाही जायचे पण भाव, हे असली आकुलता वेगळी वेगळी. कशासाठी सांगत होते? नाही शिल्पाबेन का आले मध्ये? काय सांगत होते मी? कोण आहे आकुलतेचं कारण? त्या आकुलतेच्या कारणाचा नाश करा तर शांती आहे. नाहीतर तुम्ही काय केलं, मला नवऱ्याबरोबर वेगळं राहायचंय असं म्हणून तुम्ही काय केलं, घराला तोडलं, आपल्या त्या बाकीच्यांसोबत नाही राहायचं, एकटं राहायचंय. एकटं राहिल्यावर पण तिथं आकुलता संपली का? मग काय परत आकुलता? वेगवेगळ्या कारणांनी आकुलित होता तुम्ही. म्हणून सांगतायत की त्या कारणापाशी जावा. जे आकुलता उत्पन्न करणारं कारण आहे ते माझ्यामध्ये, माझे परिणाम जर अशांत आहेत तर कोणी मला शांत बनवू शकत नाही बाहेरून. कुठलंही द्रव्य, क्षेत्र, काल, भाव असू देत, ते माझ्या अनाकुलतेचं कारण नाही. मी जेवढं माझ्या स्वभावापर्यंत जाणार आहे तेवढं त्याच्या आश्रयाने जर जे काय भोगणार तर त्याच्या निमित्तामध्ये मला सुख आहे, अनाकुलता आहे. पण मी आश्रय करायला जातोय पराचा, आणि किंवा त्या परामुळं मला दुःख, त्यांच्यामुळं आकुलता. असं एक स्त्री आहे आणि ती स्वतंत्र राहते मुलाबरोबर, नांदत नाही घरी. तर तिला असं काय म्हणायचं, आता सासरी होती तर नवऱ्याबद्दल कंप्लेंट्स की तो नीट राहत नाही वगैरे, म्हटल्यावर नवऱ्याला सोडलं. आता ती स्वतंत्र राहते. तर जिथं राहते तिथं मला सांगायचं काय आहे की आकुलतेचं कारण माझ्यामध्ये आहे, बाहेर नाही आहे बरं का, हे सांगायचं आहे मला. ती गेली एके ठिकाणी फ्लॅट घेऊन तिथं राहू लागली तर
तिथल्या लोकांनी आता एकटी आहे म्हटल्यावर मदत म्हणून तिला सगळं आपलं प्रोव्हाइड केलं आहे, तिची सेफ्टी राहावी वगैरे असं. पण तिला काय वाटायला लागलं, सगळे माझ्याकडंच बघतात. काय झालं, सगळ्यांची दृष्टी माझ्यावरच आहे, सगळे मला टार्गेट करतात, त्रास देतात, असं सोडलं ते फ्लॅट. दुसरीकडे गेली, तिथं म्हटली सगळे लोक चांगल्या स्वभावाची नाही आहेत. म्हणजे काय झालं, कुठं शांती मिळणार तुम्हाला अशी. म्हणून बाहेर नाही आहे कुठं आकुलतेचं कारण आपल्यामध्ये आहे, तर त्याला शोधा, त्याचा नाश करा, तर निराकुलता प्राप्त होणार. आणि ते कधी होणार, जेव्हा निराकुल स्वभावाला पकडणार त्यावेळेस, त्याला जाणणार त्यावेळेसच आकुलतेचा नाश होणार, अन्यथा नाही. जगात अशी कुठलीही गोष्ट नाही आहे, कुठलीही व्यक्ती नाही आहे, काय द्रव्य क्षेत्र कालभाव कुठलंही नाही आहे की जे तुम्हाला आकुलित करू शकेल. जीवाला हलवण्याची शक्ती कोणाच्यात नाही आहे. पण मी स्वतः जर आकुलित होणार तर कोणी मला जगामध्ये निराकुल नाही करू शकत. साक्षात सिद्ध भगवान जरी आले तुमच्या समोर तरी सुद्धा तुमची निराकुलता तुम्हीच प्राप्त करू शकणार. किती येऊन सांगितलं काय समोशरणामध्ये सगळे जीव निराकुल होते, सांगा बघू, येस ऑर नो. जे कोणी समोशरणामध्ये गेले, त्या भगवंतांच्या समोर बसलेत, ते सगळे निराकुल होते का आकुलित होते? किती प्रश्न पडले देवा, सगळे जाऊन जाऊन आलाय तुम्ही लोक. आकुलता आहे. परत म्हटलं की बाहेर यायचे भाव आहेत ना, म्हणजे संपल्यावर तिथंच राहावं, त्यांच्या बरोबरच फिरावं हे भाव असते तर लय अनंत काळापर्यंत निराकुल झाला असता तुम्ही. पण आलात ना परत घरी, म्हणून तर इथं आहे अजून. म्हणून आकुलता आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची. परत त्या समोशरणात एंट्री केल्यापासून सगळे भोग बघायचे, मनोरंजनाची साधनं, हे बघू का ते बघू, सगळी आकुलताच आहे. जो अज्ञानी आहे, जो त्या विषय भोगामध्ये आसक्त आहे, तो जीव त्या भोगण्यामध्येच आकुलित आहे. म्हणजे म्हणायचं आहे, नाही तर तिथं बसलेत 66 दिवस महावीर भगवंतांच्या समोर. आकुलता होती का निराकुलता होती? दिव्यध्वनी अजून खिरली नव्हती तर कसं? म्हणजे कुठलंही क्षेत्र तुम्हाला निराकुल बनवू शकणार नाही आहे. म्हणून सांगतायत की जे वास्तविक शाश्वत स्थान आहे ना निराकुलतेचं, त्याला धरा, त्याची अनुभूती घ्या, तर कोणी आपल्याला आकुलित करू शकणार नाही. बरं, कुठला जीव आकुलित असतो हे सांगा मला. म्हणजे 4 गतीमध्ये आपण आपलीच आकुलता बघतोय. प्रत्येक गतीतल्या जीवाला आपण सांगितलं ना, तुम्ही छडाल्याच्या पहिल्या ढालीमध्ये काय सांगताय हो, 4ही गतीतले जीव दुःखी आहेत. मनुष्य असो, तिर्यंच असो, देवांकडे सगळं वैभव आहे, सगळी वृद्धी आहेत, सगळी काय संपदा आहे, देवांगण आहेत, सगळे भोग आहेत, तरी आकुलित आहेत. काय पाहिजे तर तुमची आकुलता नष्ट होणार, काय मिळाली तर? म्हणजे बाहेरची कुठली वस्तू नाही आहे आकुलता नष्ट करणारी, हे सांगायचं होतं मला. म्हणजे तुम्ही म्हणताय धन असेल तर निराकुल होईल, धन मिळाल्यावर तरी निराकुल आहे का? त्याच्या मागे जास्त आकुलता असते. ज्याच्याकडे धन नसते ना, ते जरा बिचारा निराकुल असेल. हो म्हणा, चला काढा धन सगळ्यांचं. सगळ्याचे धन जर आकुलता करवणारे आहेत तुमचे, तर सोडा ना त्याला. किती सोपं आहे, कुठं सोडायचंय? पण नाही, आम्हाला आकुलता मिळाली तर चालेल, पण आम्ही धन सोडणार? सगळे दागिने परिग्रह काय काय जवळ ठेवलंय ते सगळं आकुलता देणार आहे का अनाकुलता? मग भावना तर अशी होती का आपल्याला की नको असला परिग्रह आपल्याला जवळ ठेवायचं नाहीये, अंतरंगातून तरी तोडा, जाऊ दे राहावं लागतं त्याच्याबरोबर, आपण त्याचा सांभाळ करतोय सगळं, पण अंतरंग भावना तर ही करा की हे मला करणं नाही आहे, कर्तव्य नाही आहे हे माझं. जसं मुनिराज निसंग राहत आहे तशी माझी प्रवृत्ती असावी, तसे माझे भाव असावेत, तसं मला रूप व्हावं प्रगट, किंवा तशी मला अनुभूती व्हावी. ह्याचं जेवढे तुम्ही संस्कार आत्ता कराल तेवढं ज्या समयाला विरक्ती होईल त्या समयाला ते तुम्हाला मदत करेल, ते परिणाम. तर मला हे सांगायचं होतं की तिर्यांची जीवांची आकुलता काय असते हो, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दुःख आहे त्यांचं. मागं एकदा सांगितलं होतं मी, बहुतेक छडालेच्या वेळेस घेतलेलं त्यावेळेस प्रकरण.
म्हणजे आपल्याला आपली आकुलता दिसतीये, आपल्याला तर सकाळ संध्याकाळ खायला आहे, निवार आहे, थंडी वाजली, ऊन वारा पाऊस सगळ्याचं रक्षणार्थ सगळ्या गोष्टी आहेत आपल्याजवळ. तिर्यंच्यांना काय हो? आणि असं त्यांना पर्याय का मिळाली? असं दुःख ते का भोगत आहेत? मायाचाराचं फळ आहे. पण एकदा त्यांच्या स्थानी आपण विचार करा की ठेवून स्वतःला की त्यांना किती आकुलता असणार आहे. मी आज इथं दुःख भोगतोय असं वाटतंय, मला किती दुःख आहे, किती दुःख आहे. आपल्यापेक्षा जास्त दुःखी असणारे जीवांकडे बघून मी किती सुखी आहे कळेल तुम्हाला. मनुष्यांनी मनुष्यांकडे तर बघायलाच पाहिजे, नाही असं नाही. आपल्यापेक्षा जगात जास्त दुःखी अनेक जण आहेत, त्यांच्यापेक्षा आपल्याला सगळ्या सुविधा आहेत आणि आपण सुखी आहे म्हणू शकतो. पण तिर्यंच्यांना तिर्यंच्यांचं दुःख किती कमी आहे का जास्त आहे तुमच्यापेक्षा. आणि ते कसं नष्ट होणार आहे, त्यांची ती आकुलता कशी संपणार आहे. जसं सांगितलं होतं की एक कासव होतं आणि ते समुद्रामध्ये फिरत होतं. तर कासवाचं पिल्लू होतं छोटंसं आणि ते समुद्रातून फिरत असताना जहाज वगैरे जातात समुद्रातून मोठे मोठे आणि ते काही पण वेस्ट टाकतात त्या समुद्रांमध्ये. तर त्यांनी काय टाकलं एकदा, शिल्पाबेन माझ्याजवळ माझ्याबरोबर, तर त्यांनी काय टाकलं होतं, रिंग पडली होती एक छोटी बांगडीसारखी म्हणा किंवा थोडी मोठी अशी एक रिंग, मेटॅलिक रिंग पडली होती तिथं. आणि बरोबर ती पाण्यात पडली त्यावेळेस ते छोटं कासव त्याच्यामध्ये अडकलं. म्हणजे बरोबर त्याचं अंग त्याच्यामध्ये अडकायसारखं असं तेवढी ती रिंग होती. पण ते कोणाला माहीत, ते अडकलं ना ते तसंच राहिलं. न त्यांना स्वतःला काढायला येते, न ते कुठले दुसरे प्राणी त्याला काढायला मदत करू शकणार. तर ते कासव छोटं पिल्लू होतं, त्यामुळं त्याला जेव्हा ती रिंग अडकली ना तर ती अनेक दिवसपर्यंत तशी राहिली. अनेक वेळा त्यांनी धडपडला, सगळं केल्याचा प्रयत्न केला, पण काय ती निघाली नाही. असं सांगितले 20 वर्ष गेली. 1-2 दिवस नाही, किती दिवस. आणि त्यांचं काय म्हणतात त्याला, मागं कवच असते ना, ते कवच हार्ड असते आणि ते जन्मापासून त्यांना मिळालेलं त्याची वाढ होत जाणार की. पण आता ती रिंग अशी पडली आहे ना त्याच्यात, तर त्याची वाढ कशी व्हायला लागली हो, तशीच ती रिंगला अशी ठेवली आणि मागं पुढं असं ते कवच वाढत गेलं. आणि मग ते तेवढा भाग त्याचा संकुचितच राहिला. काय असणार, आणि ते घुसलं ना आता शरीरामध्ये त्याच्या, पण ते तरी पण त्याचा आकार तसाच राहिला, जे रिंगच्या ठिकाणी तेवढाच आखोडलेला असा. आणि मग हे कळालं कसं, तर ते ॲनिमल वेलफेअरवाले असतात, ते आपलं ड्रोन फिरवतात सगळीकडनं कुठल्या प्राण्यांना काय तकलीफ आहे का बघायला. आणि त्यांना दिसलं की तो त्या सरफेसवर येऊन तरंगतोय आणि तडफडतोय वगैरे. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, काढलं त्याला बाहेर, म्हणजे त्या ह्याच्या सहाय्याने गुगलमधूनच गेला आणि तिथून काढलं. आणि काढून ते काढणार तर कसं आता सांगा की, जरी त्याला बाहेर काढले तरी पण ते रिंग काढणार कशी, म्हणजे त्याला कट करावं लागणार होतं आणि ते घुसलेलं पूर्ण शरीरामध्ये त्याच्या. इतकी डिफिकल्टीज, म्हणजे मला म्हणायचं आहे एक आहे का दुःख, असे अनेक प्रकारचे दुःख त्या तिर्यंच्यांना तर किती भोगावे लागतात. म्हणजे हे पण सांगितलं होतं एकदा की तो कुत्रा होता आणि कुत्र्याचं पिल्लू ते, तर ते एका मालकानी हायर केलं होतं. काय भैया ऐकतो का, बस स्टोरी सांगते. कुत्रा पाळायचा असतो का आपण, पाळायचा नसतो बरं का, कारण ते मांसाहारी आहे प्राणी. तर त्या एका माणसाने ते कुत्रा त्याच्याजवळ सांभाळला होता आणि ते आपलं बांधलं होतं घरामध्ये. आणि त्याला सवय होती काय ड्रग्सची वगैरे, आणि त्यामुळं तो स्वतःच्या नशेमध्ये असायचा. कधी त्या कुत्र्याकडे बघितलं तर बघितलं, नाही तर नाही. ते बांधलेलं एका ठिकाणी असायचं, त्याला काय खायला दिलं नाही दिलं त्याच्याकडं पण लक्ष नसायचं. आणि एक दिवस तो असं त्या ड्रग्सच्या ॲडिक्टमध्ये बेहोश झाला. मग त्याला लोकांनी उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याचं घर बंद. आणि असं तो अनेक दिवस ट्रीटमेंटसाठी तिथं राहिला हॉस्पिटलमध्ये. घरामध्ये कुत्रा आणि त्याच्याकडे कोण बघायचं. आता कुत्रं हे पंचेंद्रिय आहे ना, म्हणून तुम्हाला वाटतंय ते भुंकून सांगेल, ओरडेल वगैरे, तर तुम्हाला कळेल. हे एकेंद्रिय वनस्पती लावलेत ना घरामध्ये, तुम्ही झाडं बिडं लावता का नाही. आणि तुम्ही गेला 15 दिवस कुठं यात्रेला, काय झालं, कसं
मेले तर मेले, कुठं ओरडतात ते. म्हणजे ते पण जीव आहेत, कुठं राहत आहे आपल्याला. म्हणून मी आमच्या आईला सारखं सांगत असते, तू बाहेर जाणार असतीस ना तर झाडं लावायची नाहीत. म्हणजे तुम्ही काय करणार हो, त्यांना आणून जन्माला घालणार आणि त्यांचं निगा राखणार नाही, ते मरणार तर कोणाला दोष. म्हणजे फुकट मी बाबाचं बंद करणार का नाही, त्यांच्या मरणाचं स्थान मी बनवलं. असे अनेक जीव आहेत. आपण आपल्या निमित्तामध्ये त्यांची उत्पत्ती केली म्हणा, किंवा त्यांचं रक्षण करण्याची आपण जबाबदारी घेतली आणि आपण असं निरर्गल झालो. म्हणजे माणसाचं कळतंय आपल्याला, पण असं तिर्यंच्यांचं किती दुःख आहे भयंकर. मग अशी आकुलता आपण कधी नाही भोगली हो. भवामध्ये आकुलता भोगली आहे, पण तरीसुद्धा आपण निराकुल स्वभावाकडे नाही आलो. म्हणून आजपर्यंत अजून निराकुलता प्राप्त झाली नाही. मग कशी होणार. ते मुनिराज असतात, ध्यानस्थ, त्यांना आकुलता असती का निराकुलता असती. का निराकुलता असती, कारण शोधलंय कधी. मुनींना आकुलता का नसते. हे सांगितलं की निराकुल विषयाला त्यांनी धरलंय. त्यांच्यावर त्यांना काय कामं नाही असं तुम्ही म्हणाल. काय भैया तुझं नाव काय. अखिल. बर, मुनींना बघितलंयस का कधी तू. मुनींची चर्या कधी बघितली आहे का. हां, बघितली आहे. मला सांग, त्या पांडव होते ना, पांडव उभारले होते ध्यानाला शत्रुंजय पर्वतावर, आणि आपलं मस्त आपली आपली चर्या करत होते, आनंद भोगत होते, आणि येऊन त्या शत्रूंनी काय केलं, असं तप्त दागिने घातले अंगावर. काय लोखंडाचे सगळे पडलेले काय आभूषण असतील ना तिथं, किंवा काय सळ्या वगैरे त्याचं आभूषण केले, आणि असे लाल लाल तापवले आणि अंगावर घातले. ते बाजूबंद, ते गळ्यातले, ते किरीट. काय झालं मुनींना. मला ऐकूच येईना तुझा आवाज. हां, तर म्हणजे त्यांना दुःख झालं का नाही झालं मला विचारायचं आहे. आपल्याला पोळल्यावर दुःख होतंय का नाही. मग त्यांना आपल्यासारखं शरीर आहे त्यांचं, पण हां त्यांचं लक्ष नाही आहे. असं पूर्ण स्किन जळून निघाली, आतलं सगळं मांस निघालं, जळायला लागलं, सगळा असा धूर वास पसरला आणि शरीर सगळं भस्म व्हायला लागलं. आता तरीसुद्धा मुनींची दृष्टी कशी हो, मी तर या शरीरापासून भिन्न करू शकतो, आपण करू शकतो. तुम्हाला काम नसताना पोळलं तर समजतंय का. माझ्या हाताला लागले, कधी लागले मला माहीतच नाही. म्हणजे जेव्हा उपयोग नसतो ना त्याच्यामध्ये, त्यावेळेस कुठलीच वेदना नसते. मग आपण हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघतोय. मुनिराजांना अशी वस्तू मिळाली आहे, अशी स्थिरता मिळाली आहे की त्यांना आता पुन्हा त्याच्यातून उपयोगच जात नाही. आणि तो जर उपयोग बाहेर आला त्यांचा तर मोक्ष जातो निघून. म्हणून सांगितलं की अशा अनाकुल स्वभावाचं वेदन करतायत, असं त्यात निरंतर ते तृप्त राहतायत, तर त्यांना बाहेरची कसलीही आकुलता नसते. तसंच आपल्याला सुद्धा सांगितलं प्रगट करायची आहे निराकुल स्वभाव, तर स्वभावाला विषय करा, तर तिथं बहिरंगामध्ये निराकुलता येणार. परद्रव्याला धरला तर कधीच निराकुलता येणार नाही. हे शरीर निराकुलतेचं कारण का आकुलतेचं का. शरीर चांगलं आहे का वाईट आहे भैया. म्हणजे एखाद्याला वाटतं सुंदर शरीर मिळालं तर आनंद आहे. त्या सुंदरवाल्याला काय वाटतं सांगावं. सुंदर असतो ना एकतर कोणी, आपल्याला वाटतं की माझ्यापेक्षा तो सुंदर आहे तर त्याच्यासारखं शरीर मला पाहिजे होतं. मग तो सुंदर असलेला निराकुल असतो का आकुलित असतो. धन जाऊ दे, तुमच्याजवळ धन नाही आहे, तुम्हाला काय वाटतं की तो धनी जो आहे तो निराकुल सुखी आहे, त्याच्यासारखं मला पण धन मिळायला पाहिजे. जो धनी आहे तो निराकुल आहे का आकुल आहे. आकुलता समजते का शब्द भैया, का इंग्लिश मध्ये सांगू. आकुलता म्हणजे सांगा काय. इंग्लिश मध्ये सांगा आकुलता म्हणजे काय. मला समजते हो, त्याला समजते का. हां काय म्हटलं मला शिकव. नाही समजलं ना. एन्झायटी म्हणताय ना तुम्ही. एन्झायटी म्हणजे काय सर. एन्झायटी म्हणजे काय. काय तर लागल्यासारखं होतं. चिंता. एन्झायटी म्हणजे
चिंता नाही, मला आकुलता म्हणजे काय सांगा इंग्लिशमध्ये. अशांती कळते का? अशांती कळते? मग अशांती म्हणजेच आकुलता. कधी अशांत होतो सांग? तू शांत आहे का अशांत आहे? लवकर चल लवकर चल मम्मी किती वेळ झालं, ह्याला काय म्हणायचं? म्हणला ना का नाही? नाही का? हां, आल्याला म्हणला होता त्यालाच म्हणायचं आकुलता. प्रामाणिक आहे, बच्चे सच्चे असतात. मोठे असतात ना सगळे ते एकजूट असतात. म्हणजे आपल्याला जे काय आकुलता होती ना अंतरंगामध्ये, तर ती दुःखाचं कारण आहे. आणि भगवान कसे आहे, तो जिथं पण राहतील, जिथं पण ते व्यंतर घेऊन जातात उचलून, त्यांना देव लोक कुठं पण टाकतात त्या मुनिराजांना, पण तरी असं म्हणले नाही ते मी काय करायलो रे तुला, मी तर ध्यान करायला लागलोय, मला का तू त्रास द्यायला लागला. तिथं नेऊन त्या पर्वतावरनं वरनं खाली टाकलं गुरुदत्त मुनींना. आणि इतका वाढव्य शरीर होतं 500 धनुष्य. आणि त्या टेकडीवरनं खाली येत असताना काय झालं, काय वरून फेकल्यावर त्या दगडांमध्ये, कुठं पण कडा कपाऱ्यांमध्ये, झाडांमध्ये सगळीकडं घासत घासत शरीर खाली यायला लागलं. सगळं शरीर छिन्न भिन्न व्हायला लागलं, रक्त गळायला लागलं शरीरातून. तरी सुद्धा मुनी कसे निराकुल. असं राहू शकतो. म्हणजे तुम्हाला हे येणार नाही उपसर्ग आत्ता, पण जे काय आत्ता वर्तमानात चालू आहे त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा ना. कोणी अपशब्द बोललं तरी आपल्याला अस्थिरता होते. आणि मग असे उपसर्ग कसे सहन करणार आपण? म्हणून संसारीला त्या मुनींपेक्षा जास्त उपसर्ग असतात असं सांगितलं. जास्त परिशज सहन करावे लागतात, जास्त शांत राहावं लागतं. हो ना मम्मी? काय शिल्पाबेन, किती उपसर्ग करते सांगा पोरग? का नाही? सगळे उपसर्ग करणारे भेटलेली टीम असते आपली. संसार म्हणजे आपलं घर म्हणजे सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रकारचे. नातू कसा असतो? प्रिय असतो. उपसर्ग करतो का तुम्हाला? निराकुल करताय. काय करणारे असते? म्हणजे बाहेर कोण नाही आहे, कारण मी अशांत असेल तर सगळे मला अशांत दिसणार, सगळे अशांतीची कारणं दिसणार. म्हणून सांगतात की शांत स्वभावाला धरा तर आपली शांती आपल्याला सहज मिळू शकते. हो, जाणा स्वतःच्या निराकुल स्वभावाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये दुःख नाही, अशांती नाही, आकुलता नाही, व्यग्रता नाही. हा मी आत्मा तर सुखवान आहे, निराकुल स्वरूप आहे, अतींद्रिय आनंद स्वरूपच आहे. शरीराने रहित निराकुल स्वभाव जाणा. माझा परद्रव्याशी काहीही संबंध नाहीच. निराकुल स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं.